खासगी कंपनीत नोकरी करणारे मोहन आरोग्य विमा घेण्याच्या विचारात आहेत। कुटुंबात नवरा, बायको आणि 2 मुलं आहेत। नक्की कोणता विमा घ्यावा, किती कव्हर असावा, तसेच सर्व सदस्यांसाठी वेगवेगळा विमा घ्यावा की फॅमिली फ्लोटर प्लॅन घ्यावा, असे अनेक प्रश्न त्यांच्या मनात आहेत। त्यामुळे या प्रश्नांचं उत्तर न मिळवता कोणताही विमा घेण्यात शहाणपणा नाही। सध्या आरोग्य विमा विकणाऱ्या अनेक कंपन्या आहेत। रोज एक नवीन पॉलिसी बाजारात येते। आपल्यासाठी कोणती पॉलिसी योग्य आहे असा प्रश्न मोहनप्रमाणेच सर्वांनाच पडतो। कोणती पॉलिसी योग्य आहे आणि योग्य पॉलिसी कशी निवडावी हे जाणून घेऊया। या 5 गोष्टी विचारात घेऊन तुम्ही आरोग्य विमा पॉलिसी खरेदी करू शकता। पहिली गोष्ट म्हणजे किती कव्हर असावा। आरोग्याशी संबंधित खर्चामध्ये दुपटीहून अधिक वाढ झालेली दिसून येते। सप्टेंबर महिन्यात किरकोळ महागाईचा दर 5.02% होता। आरोग्य महागाई 14%वर आहे। आरोग्य महागाई वाढल्याने लहान मोठ्या आजारांसाठी लाखो रुपयांचा खर्च होत असल्यानं कुटुंबासाठी पुरेसा कव्हर घेणं महत्त्वाचं आहे। उपचारांचा वाढता खर्च पाहता एखाद्या लहान शहरात तुम्ही राहत असल्यास प्रति व्यक्ती 10 लाख रुपयांचा कव्हर घ्या। मोठ्या शहरामध्ये राहत असल्यास 20 लाख रुपयांचा आरोग्य विमा घ्या। दुसरी गोष्ट म्हणजे कोणती विमा पॉलिसी खरेदी करावी। आरोग्य विम्यामध्ये वैयक्तिक आणि फॅमिली फ्लोटर या 2 प्रकारातून पॉलिसी घेता येते। मोहन यांना कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी प्रत्येकी 10 लाख रुपयांचा आरोग्य विमा घेणं परवडणार नाहीये। त्यामुळे त्यांना फॅमिली फ्लोटर प्लॅन घेणं फायद्याचे ठरेल। मोहन यांनी 10 लाख रुपयाचा फॅमिली फ्लोटर प्लॅन घ्यावा। गरजेनुसार कोणत्याही सदस्यावर 10 लाख रुपयापर्यंत खर्च करता येतो। मोहन यांनी पत्नीच्या उपचारासाठी 3 लाख रुपये खर्च केल्यास उर्वरित सदस्य 7 लाख रुपयापर्यंत उपचार घेऊ शकतात। तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही कुठे राहता याला देखील महत्त्व आहे। लहान शहरांच्या तुलनेत मोठ्या शहरांमध्ये उपचारांचा खर्च हा जास्त आहे। उदाहरणार्थ डेंग्यूच्या उपचारासाठी रत्नागिरीमध्ये 50,000 रुपयापर्यंत खर्च येतो, तर मुंबईमध्ये डेंग्यूच्या उपचारासाठी 1 लाख रुपयापर्यंत खर्च येतो। विमा कंपन्या शहरानुसार आरोग्य विम्याचा हप्ता ठरवतात। लहान शहरामध्ये आरोग्य विम्याचा हप्ता हा 20 ते 30% कमी असतो। रत्नागिरीतल्या विमाधारक मुंबईमध्ये उपचार घेतल्यानंतर पूर्ण दावा मंजूर होत नाही। उर्वरित 20 ते 30% रक्कम स्वतःच्या खिशातून भरावी लागते। चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रूम रेंट कॅपिंग संदर्भातली। हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर रूम रेंटचा खर्च मोठा असतो। बेसिक आरोग्य विम्यात रूम भाडं सम ॲश्युर्डच्या 1% एवढं असतं। 3 लाख रुपयांची पॉलिसी असेल तर 3,000 रुपये प्रति दिवसाच्या हिशोबाने रेंट मिळतं। जर रूमचं भाडं 5,000 रुपये असेल तर उर्वरित 2,000 रुपये तुम्हाला खिशातून भरावे लागतील। अशा प्रकारचा को पेमेंट क्लॉज असल्यास विमा कंपन्या संपूर्ण दावा मंजूर करत नाहीत। बिलातील एक ठराविक रक्कम तुम्हाला स्वतः भरावी लागते। को पेमेंट क्लॉजमुळे पॉलिसीचा हप्ता कमी होत असला तरीही अशी पॉलिसी घेणं टाळलेलंच बरं। 5वी गोष्ट म्हणजे विम्यातील रिस्टोरेशनची सुविधा। आरोग्य महागाईमुळे 5 ते 10 लाख रुपयांचा खर्चाचा विमा कव्हर केव्हा संपतो ते कळत नाही। आजकाल अनेक विमा कंपन्या आरोग्य योजनांमध्ये रिस्टोरेशनची सुविधा देत आहेत। 5 लाख रुपयांचा आरोग्य विमा असताना 6 लाख रुपये उपचारासाठी खर्च झाल्यास अशा परिस्थितीत विमा कंपन्या तुमच्या पॉलिसीमध्ये 5 लाख रुपयांचा सम इन्शुर्ड परत एकदा जोडतात। यालाच रिस्टोरेशन असं म्हणतात। बहुतांश विमा कंपन्या वर्षातून 3 वेळेला सम इन्शुर्ड एवढी रक्कम रिस्टोरेशनची सुविधा देतात। नाममात्र हप्ता भरून तुम्हाला आरोग्य विम्याचं संरक्षण 3 पट वाढवता येतं। मात्र काही अटींची पूर्तता केल्यानंतर रिस्टोरेशनची सुविधा घेता येते। तुमच्याकडे पुरेसे पैसे असल्यास वैयक्तिक आरोग्य विमा पॉलिसी घेणं फायद्याचं आहे। पैशांची अडचण असल्यास फॅमिली फ्लोटर प्लॅन घ्या, असा सल्ला कर आणि गुंतवणूक तज्ज्ञ बळवंत जैन यांनी दिला आहे। विमा कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशो आणि कॅशलेस हॉस्पिटलचं नेटवर्क याची यादी पाहिल्यानंतरच आरोग्य विमा खरेदी करा। तसेच तुमच्या घराजवळील चांगल्या हॉस्पिटलचा पॉलिसीच्या नेटवर्कमध्ये समावेश असणं कधीही फायदेशीर असतं। चांगल्या आरोग्यासाठी आरोग्य विमा खूप महत्त्वाचा आहे। जेवढ्या लवकर तुम्ही आरोग्य विमा घ्याल तेवढा तुमचा फायदा आहे। आर्थिक अडचणींमुळे मोठा कव्हर घेणं शक्य नसेल तर सुरुवातीला लहान रकमेचा आरोग्य विमा खरेदी करा। उत्पन्न वाढल्यानंतर कव्हरमध्ये वाढ करता येईल।